कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाडजवळील सापे वामणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चक्क गवत आणि सापांचं स्वागत होत आहे। कोकण रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या स्थानकावर सध्या देखभालीचा पूर्ण अभाव आहे। प्लॅटफॉर्मवर गवत वाढलं असून प्रवाशांमध्ये सर्पदंशाची भीती आहे। इतकंच नाही तर प्लॅटफॉर्मची उंची देखील अगदीच कमी असून रेल्वेत चढताना उतरताना मोठी कसरत करावी लागते। दिवा, रत्नागिरी आणि सावंतवाडी दिवा या लोकल गाड्या इथं थांबत असल्यानं प्रवाशांची संख्या वाढते, पण सोयी सुविधा मात्र अजूनही शून्यावर आहेत। हेच स्थानक ग्रामस्थांच्या लढ्यामुळे मिळालं, पण आता त्याचं भविष्य अंधारात जात आहे। रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का, असा सवाल आता प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित करतायत। आम्ही ते रावण पाठवायचं विचारतो, तिथून पण त्रास आहे यायला, ते रस्ता पण बरोबर नाहीये, दगडादाड आहे तिथे। तिथून रिक्षाला यायला 100 रुपये बोलतात आणि वर ट्रेन मध्ये चढायला सुद्धा त्रासच आहे। रेल्वे बघता किती जवळ आहे का, काय त्रास आहे, सामान वगैरे घेऊन कसं चढायचं, चढायला होत नाही। ते अंतर आहे ना, गाडी ट्रेन उंच आहे आणि जे प्लॅटफॉर्म आहे तो खाली आहे। कधी कधी असं होतं की लहान लेडीज म्हातारी माणसं जर आली ना त्याला कुदता येत नाही, प्लॅटफॉर्म उंच आहे ना त्याच्यामुळे। बाबतीत वामणे स्थानकाच्या बाबतीत आम्ही बरेच निवेदनं दिले, खासदारांनाही दिलेलं आहे, प्रशासनाला दिलेलं आहे, त्या रस्त्याबाबत दिलेलं आहे, उंची वाढवण्याचं सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि तो 4 गाड्या एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी सुद्धा निवेदन आहेत। अनेक निवेदनं देऊन सुद्धा अद्याप रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज अवस्था अशी आहे की रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची जी उंची आहे ती फार कमी असल्यामुळे वयोवृद्ध माणसं असतील किंवा अन्य काही आजारी माणसं असतील त्याला रेल्वेमध्ये चढण्याकरिता फार अवघड होत आहे। त्यामुळे कदाचित अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी की रेल्वे स्टेशन वामणे क्रॉसिंग ते रेल्वे स्टेशन या अंतरामध्ये जो असणारा कच्चा रोड आहे तो सुद्धा पक्क्या स्वरूपाचा आजपर्यंत झालेला नाही। अनेक वेळा निवेदनं देऊन अनेक वेळा तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। तसेच रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असणारी गवत हे सुद्धा वेळेवर काढले जात नाही। त्याच्यामुळं जनावरांचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आहे। भविष्यामध्ये त्या ठिकाणी मनुष्याला जनावर चावून घात होण्याचा संभव जास्त प्रमाणात आहे। तरी आमची विनंती आहे की या सर्व ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर करण्याकरता रेल्वे प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे, अन्यथा आम्हाला याविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल।